व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. तुमचं सर्वांचं स्वागत आहे संडे मॉर्निंग मेडिटेशन मध्ये. आजचा आपला टॉपिक आहे ग्रॅटिट्यूड. ही एक आपण सिरीज सुरू केलेली आहे सॅटरडे आणि संडे. शनिवारी ब्लेसिंग्स, शनिवारची रात्र फॉरगिवनेस मेडिटेशन, रविवारची सकाळ ग्रॅटिट्यूड आणि रविवारची संध्याकाळ कॉर्ड कटिंग, एनर्जी क्लिनिंग. अशा प्रकारे आपण वीकेंड मेडिटेशन पूर्ण करत आहे. सर्वांनी लक्षात घ्या, हे सगळे क्लासेस अरेंज करण्यामागे माझा उद्देश काय आहे. डेली बेसवर ज्या गोष्टी आपण करू शकत नाही, त्या गोष्टी आपण फक्त आपल्या डोक्यात असते, पण ऍक्च्युअल मध्ये आपण कॉन्शियसली कधी त्याच्यावर विचार करत नाही. तुमचं लक्ष, तुमचं कॉन्शियसनेस त्या टॉपिकवर घेऊन जाण्यासाठी हे क्लासेस आहे. काल रात्री फॉरगिवनेस मेडिटेशन केलं. फॉरगिवनेस टुवर्ड्स फादर. आज आपलं मेडिटेशन आहे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स फादर. तुमच्या वडिलांच्या प्रती ग्रॅटिट्यूड पे करा. खूप कमी असा जीवनात चान्स मिळते ज्यामध्ये आपण कॉन्शियसली कोण्या एका व्यक्तीला आपल्या नजरेसमोर भरून त्याला मनातून थँक यू म्हणतो. खूप कमी टाईम. कधी कधी तर नाहीच्या सारखं, नाहीच्या सारखंच पूर्ण लाईफ निघून जाते माणसाची, पण कधी असं वाटत नाही की एकदा तरी मी बरं. फिजिकली तर थँक्यू बोलायची हिंमतच होत नाही. थँक्यू बोलणं सोडा, फिजिकल मध्ये फिजिकली त्यांच्या सोबत बसून थँक्यू बाबा म्हणायची तर बस दूर दूर पर्यंत. हा, एखाद्याचेच वडील इतके लविंग आणि इतके केअरिंग नेचरचे असतात की मुलं त्यांच्यासोबत एकदम फ्रेंडली त्यांची चर्चा चालते. मॅक्सिमम आपल्या लाईफ मध्ये आपल्याला हेच बघायला मिळते की वडील जास्त फ्रेंडली नसतात आणि त्यांच्यासोबत असं बोलणं म्हणजे तर दूरची गोष्ट आहे, खूप दूरची गोष्ट. दूरच्या दूरच नजरेवरूनच माणूस कटून जाते. अशा वेळेस तुम्ही काय करायचं? पे युअर ग्रॅटिट्यूड इन युअर हार्ट. तुमच्या हृदयातून तुम्ही त्यांना धन्यवाद भाव द्या. कसा द्याल तुम्ही धन्यवाद भाव? काल रात्री आपण एक छोटासा व्हिडिओ बघितला 4 मिनिटाचा. त्यामध्ये वडिलांचं हार्डवर्क दाखवलं. ते व्यक्ती आपल्या मुलांसाठी काय करतात त्याबद्दल एक छोटस क्लिप होती की मुलांच्या जीवनामध्ये सुख उतरवण्यासाठी
स्वतः किती संघर्षातून आणि दुःखातून ते जात असतात. आपणही जे जेंट्स आहेत ते, लेडीज आहेत ते सुद्धा, आपल्या मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी आपण पूर्ण आपलं आयुष्य त्याग करतो किंवा त्यांच्यासाठी समर्पित करून टाकतो. पण इतकं लक्षात घ्या, तुम्हाला जर इन फ्युचर तुमच्या मुलांकडून तुम्हाला सेम लेवलची रिस्पेक्ट, केअरफुलनेस, लव्हिंगनेस पाहिजे आहे, तर तुम्ही आजपासूनच तुमच्या आई-वडिलांच्या प्रती फॉर्गिव्हनेस आणि ग्रॅटिट्यूड ही प्रॅक्टिस सुरू करून देणे आवश्यक आहे. खूप आवश्यक आहे. त्याचं रिझन आहे. ज्या दिवशी तुमची ऑरा क्लिअर झाली, तुमचे व्हायब्रेशन तुमच्या आई-वडिलांच्या प्रती क्लिअर झाले, तर जे तुम्ही दुसऱ्याला देत आहे, तेच मल्टिप्लाय होऊन तुमच्या जीवनामध्ये उतरत आहे. हा नियम आहे. जे तुम्ही देता, तेच तुमच्याकडे मोठं होऊन परत येते. तुम्हाला रिस्पेक्ट पाहिजे, तुम्हाला लव्हिंग नेचर पाहिजे, केअरिंग नेचर पाहिजे, कंपॅशन पाहिजे. ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांकडून स्वतःसाठी एक्सपेक्ट करत आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या आई-वडिलांसाठी मनातल्या मनात का असेना, करणे सुरू करा. ऑटोमॅटिक ते व्हायब्रेशन तुमच्या परिवारामध्ये इतर सदस्यापर्यंत पोहोचणं सुरू होऊन जाईल आणि त्यांच्या मनातून सुद्धा सेम भावना उत्पन्न होणं सुरू होईल. ही प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला लक्षात घेणे आहे, की तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी नेमकं काय केलं? तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी होत आहेत, ज्या गोष्टी झालेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही प्राप्त केल्या, एक असं वय जोपर्यंत वडिलांची पूर्ण साथ होती तोपर्यंत. इमॅजिन करा, आठवण्याचा प्रयत्न करा, अशी घरातली कोणती वस्तू होती जी वडिलांच्या पैशानी घरात नाही आली. पुढची 5 ते 10 मिनिट तुम्ही रिकॉल करा. सर्वांनी रिकॉल करा. जोपर्यंत तुम्ही वयात आले नाही, कमवते झाले नाही आणि कमवते झाल्यानंतर सुद्धा अशी कोणती वस्तू आहे, जी तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी केली नाही? तुमचं घर वडिलांनी बांधलं, की दुसऱ्या कोणी व्यक्तीने बांधून दिलं? तुमच्या घरात असलेल्या प्रत्येक वस्तू आणण्यामागे तुमच्या वडिलांचा हात होता की नव्हता? त्यांनी कष्टाने कमवलेला पैसा, त्याच्यातून तुमच्या घरातल्या ज्या वस्तू आहेत, सोफा, दिवाण, पलंग, कपाट, टीव्ही, फ्रीज, मिक्सर, भांडे आले का नाही आले? त्या किचनमध्ये प्रत्येक अन्नधान्य खाण्यापिण्याची वस्तू ऑलरेडी स्टोअर होती. कोणी अशी दिवस बघितली असेल, खूप कष्टाची, पण त्या दिवसाची चटणी भाकर तरी तुमच्या आई वडिलांनी आणून दिली की नाही दिली? तुमच्या अंगावरचे कपडे तुम्ही घेतले की बाबांनी दिले? शाळेत असताना तुम्हाला मिळालेले पुस्तका, वह्या
तुम्ही दिल्या, तुम्ही घेतल्या, तुमच्या वडिलांनी घेऊन दिल्या. शाळेमध्ये ऍडमिशन तुम्ही स्वतःच्या भरोश्यावर केली की वडिलांनी करून दिली? लहानपणापासून मिळालेले खेळण्यापासून तर तुमच्या जीवनातली पहिली सायकल आणि पहिली गाडी, यामध्ये वडिलांचा हात होता की नव्हता? तुमचं लग्न झालं, लग्न करून देण्यामागे तुमच्या वडिलांचा पैसा लागला की नाही लागला? तुमचं जे जळणघळण झालेलं आहे तुमच्या संस्कारामागे तुमच्या वडिलांचा हात आहे की नाही आहे? बरं, ते कशीही असतील हा. ते दारू पेत असणार, ते नशा करत असणार, ते भांडण करत असणार, मारामारी करत असणार, त्यांनी खूप काही केलं असेल घरात तमाशे. पण आठवा जेव्हा तुम्ही लहान होते त्यावेळेस काय त्यांनी सेम असाच प्रकार केला तुमच्यासोबत, की तुमच्यासाठी तरी ते प्रेमानं बोलले, शांततेनं बोलले? बरं, कधी मारलंही असन, रोज रोज तर काही मारलं नसणार, रोज रोज तर काही तुमच्यावर अत्याचार केला नसेल, रोज रोज तर तुम्हाला काही ओरडले नसतील, रोज तर तुमच्यासोबत काही भांडायला असतील. आणि केलंही असेल तर विचार करा कशासाठी केलं. तुम्ही चुकीच्या मित्रांची संगत केली त्यामुळे रागावले, तुम्ही ओव्हर इटिंग करत आहे, अन्न पूर्ण खाली सांडवत आहे, ताटात उष्ट ठेवत आहे त्याच्यामुळे रागावले, तुम्ही कपड्यांची कदर करत नाही, कपडे फाडता, कपडे बेकार करता म्हणून रागवलं, तुम्ही वहीचे पुस्तकाचे पानं फाडत होते म्हणून रागवलं, अननेसेसरी थिंग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करणं जेव्हा सुरुवात केली तेव्हा रागवलं, तुम्ही ऐकण्याच्या बाहेर चालले गेले तेव्हा तुम्हाला मारलं. क्वचित. आणि त्याच्या मागे त्याचा इंटेन्शन काय होता त्याला नोटीस केलं का कधी? बरं, ह्या सगळ्यापेक्षा मोठं हे जे जीवन तुम्हाला मिळालं, हा जो जन्म तुम्हाला मिळाला, आणि तुम्ही जर आज ह्या कंडिशन मध्ये एक भगवंताला प्रार्थना करू शकता की देवा, आज तरी माझी लाईफ सुंदर आहे, आज माझ्याजवळ सगळं काही आहे, उद्या आणखी चांगलं होईल, आणखी चांगलं मिळणार आहे, कसंही का असे ना, माझं लाईफ सुखाचं आहे, समाधानाचं आहे, माझी स्वतःची फॅमिली आहे, मी पैसा अर्न करतो, सगळं काही करत आहे. हे जीवन देण्यासाठी धन्यवाद. मुद्दा हा आहे, हे जीवन आलं कोणापासून? म्हणजे हे जीवन, हा जन्म घेण्याची ताकद सुद्धा तुमच्यात नाही, ना माझ्यात आहे ना तुमच्यात आहे. हे जीव सुद्धा आपल्याला आपल्या वडिलांनीच दिलाय. त्यांचंच रक्त, त्यांचंच डीएनए अंदर प्रसरत आहे, फिरत आहे आतमध्ये. क्वचित एखादाच असा व्यक्ती आहे ज्याला इतका द्वेष आहे वडिलांच्या प्रती, तो म्हणते हे जीवनच पाहिजे नव्हतं मला, हा रक्तच नव्हतं पाहिजे, हे नावही नव्हतं पाहिजे. एखादा. आणि त्याची प्रॉपर काउन्सिलिंग झाली तर तोही म्हणेल की यस, जे मिळालं ते ठीक आहे, इथून पुढे मी बदलून जाईल. त्याच्या आतमध्ये काहीतरी दुःख आहे वडिलांच्या प्रती, म्हणून तो तसा बोलत आहे. काहीतरी इच्छा ज्या तुमच्या होत्या, तुमच्या अनुसार ते वागले नाही, म्हणून तुम्ही आज तसं बोलत आहे. नाही तर बोलायची काही गरज नव्हती.
त्या प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीला आठवा आणि त्यांना थँक्यू म्हणा. डीप कोर ऑफ युअर हार्ट, लव्हिंग एनर्जी तुमच्या वडिलांकडे प्रवाहित करा. आठवा प्रत्येक गोष्ट आणि से थँक्यू. लव्हिंग एनर्जी, डिवाइन लव्हिंग बॉल तुम्ही प्रवाहित करा. डिवाइन ब्लेसिंग्स त्यांच्याकडे प्रवाहित करा. माफी मागा, तुमच्यामुळे चूक झाली. माफ करा, त्यांनी तुम्हाला काही चुकीचं वागणूक दिली. आणि ब्लेस करा त्यांच्या चांगल्या आयुष्यासाठी, सद्बुद्धी, सत्सद्विवेक, सत्संगसाठी, चांगलं स्वास्थ्य, चांगलं आरोग्य, चांगली मनस्थितीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी ब्लेस करा. त्यांना सुद्धा प्रेम पाहिजे आहे. तुमच्याकडून प्रेमाचा वर्षाव त्यांच्याकडे होऊ द्या. आणि थँक्यू म्हणा प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी. पहिली गोष्ट तर स्वीकार. जसे आहे तसं मी स्वीकार करतो. ते कसेही असो. जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, हेच उपकार खूप झाले. खूप झाले. थँक यू फॉर इच अँड एव्हरीथिंग. मेडिटेशन मध्ये जेव्हा थँक्स गिव्हिंग सुरू होईल, ग्रॅटिट्यूड सुरू होईल, अलग अलग विषयावर ग्रॅटिट्यूड राहील. तुम्ही तुमच्या टॉपिकवर स्टे करा आणि वारंवार वारंवार वडिलांना आठवत तुम्ही ग्रॅटिट्यूड करा. आणि नाही करू शकले तर काळजी करू नका. दिवसभर आज तुम्हाला जेव्हा जेव्हा असं वाटेल, आठवण येईल, तेव्हा तेव्हा ग्रॅटिट्यूड देणे सुरू करा. ओ डिवाइन एंजल्स, प्लीज कम, गिव्ह मी अ पॉवर, एनर्जी, स्ट्रेंथ अँड करेज, विजडम फॉर, गिव्ह मी अ लव्हिंग एनर्जी. ब्लेस माय फादर, गिव्ह देम डिवाइन लव, happiness, divine peace. Give them mental and physical health. O divine angels, bless my father, bless my father, bless my father. त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव करा, प्रेमाचा वर्षाव करा, शक्तीचा वर्षाव करा, संपन्नतेचा वर्षाव करा. ज्यांचे वडील ह्या जीवनात जगात नाही आहे, त्यांनी प्रे करा. ओ डिवाइन एंजल्स, ब्लेस माय फादर. ते जिथेही कुठे असतील, त्यांना तुमच्या डिव्हाइन एनर्जीने ब्लेस करा. त्यांचा मुक्तीचा मार्ग प्रशस्त करा. ते जर कोण्या बंधनात, कोण्या ऊर्जेच्या क्षेत्रात अटकले असतील,
तर त्यांना तिथून मुक्त करा. मी त्यांना त्यांच्या मुक्तीसाठी माझ्याकडून डिव्हाइन एनर्जी त्यांना प्रदान करतो. ही ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. त्यांना सांगा, युअर सन, युअर चाइल्ड लव्ह यू सो मच. त्यांना सांगा, मी कधी माझं प्रेम, माझी इच्छा, माझ्या भावना मी व्यक्त नाही करू शकलो. पण आज एंजेल्सच्या थ्रू मी व्यक्त करतो. आय लव्ह यू सो मच. आय एम ग्रेटफुल सो मच. आय एम ग्रेटफुल फॉर each and everything which you give me. You give me a birth in this world. तुम्ही मला जन्म दिला, माझं पालन पोषण केलं, खाण्यापिण्यासाठी दिलं. थँक यू सो मच. कपडे दिले, माझ्या इच्छा पूर्ण केल्या. थँक यू सो मच. औषध दिलं, माझी काळजी घेतली. थँक यू सो मच. अभ्यास करण्यासाठी वह्या, पुस्तक, बॅग दिली. जेवणासाठी डबा दिली, बॉटल दिला. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. थँक यू सो मच. राहण्यासाठी घर दिलं, वापरण्यासाठी वस्तू दिल्या. अभ्यास करायसाठी टेबल आणि खुर्ची पण घेऊन दिली. थँक यू सो मच. झोपासाठी गादी दिली. थँक यू सो मच. खेळण्यासाठी वस्तू दिल्या. क्रिकेटची बॅट दिली. थँक यू सो मच. थँक यू सो मच इच अँड एव्हरीथिंग. हायर एज्युकेशनसाठी कर्ज काढलं. माझ्या लग्नासाठी कर्ज काढलं. थँक यू सो मच. प्रत्येक संकटात पाठीमागे माझं प्रोटेक्शन करण्यासाठी तुम्ही नेहमी पर होते. थँक यू सो मच. तुम्ही जसे आहेत तसं मी तुम्हाला स्वीकार करतो. नाव टुडे आय एक्सेप्ट ॲज इट इज व्हॉट यू आर. नो कंप्लेंट, नो हेजिटेशन, नो डिमांड. जस्ट सिंपल ॲज इट इज. जसे तुम्ही आहात तसे. आय हॅव नो डिमांड्स फर्दर इन फ्युचर. नो डिमांड्स, नो कंप्लेंट्स. नो डिमांड्स, नो कंप्लेंट्स. I only give you love and light, happiness, peacefulness, divine energy, and blessings. Please receive this. लहानपणापासून आजपर्यंत जे काही नकारात्मक कर्म झाले त्याकरता माफी मागतो. मला माफ करा. आणि मी तुम्हाला सुद्धा माफ करतो. त्या कर्मबंधनाच्या शृंखलेतून दोघेही मुक्त झालो पाहिजे याची कामना करतो. आय ब्लेस यू विथ द पॉवर of divine angels, pure heart and pure intention.
नाव यू ब्लेस मी फॉर माय ब्राईट फ्युचर. तुम्हाला दुःख होईल, तुम्हाला त्रास होईल, तुमचा अपमान होईल, तुमची मान समाजात खाली जाईल, चार चौघात तुमचा अपमान होईल. अशी कोणतीच गोष्ट मी माझ्या जीवनात करणार नाही. आणि अशा ज्या गोष्टी पास्टमध्ये झालेल्या आहेत, त्याकरिता मी माफी मागतो. आजपर्यंत मी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. मला असं वाटलं की मीच बरोबर आहे. सगळी चूक तुमचीच होती. माझ्या लक्षात आलेलं आहे. ही चूक फक्त माझी होती. माझी विचारांची क्षमता, माझी बुद्धीची क्षमता, माझी भावना, माझं मन, त्याची क्षमता, शरीराची क्षमता कमजोर असल्या कारणाने मी तुमच्या फिजिकल ऍक्शनला, इंटेन्शनला, विचारांना पूर्ण 360 डिग्री, 360 डिग्री व्ह्यूने बघू नाही शकलो. मी माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हमेशा तुम्हाला जज करत गेलो, तुमच्याकडून डिमांड्स करत गेलो. कधी तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने, कधी दुसऱ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्या सिच्युएशनला बघितलंच नाही. आज मला कळत आहे. आज मला माझे लेकरं आहे तर कळत आहे की त्यांच्या प्रोग्रेससाठी मी कसकसे कामं करतो, कसे कसे निर्णय घेतो, कशी मेहनत करतो. आज मला कळत आहे की माझ्याही संगोपनासाठी माझ्याही वडिलांनी असाच निर्णय घेतला असेल. नाऊ आय रिअलाइज. प्लीज फॉरगिव्ह मी. Deep core of my heart, I am always grateful for you, each and everything which you given to me, each and everything which you not given to me, each and everything which you not given to me. जेव्हा ती गोष्ट मला नाही मिळाली, मला खूप राग आला, खूप क्रोध आला. मी मनातल्या मनात तुम्हाला खूप शिव्या पण दिल्या, खूप वाईट बोललो, राग राग केला, दुःख केलं, अबोला धरला. त्या गोष्टीसाठी मी घर सुद्धा सोडून दिलं, तुमच्याशी बोलणं सोडून दिलं, चार चौघाईत तुमच्याबद्दल वाईट बोललो. पण आज मला समजत आहे, जेव्हा माझे लेकरं मला अशी अननेसेसरी डिमांड करतात, तेव्हा मी त्यांना नाही म्हणतो. आणि मला समजते त्यांच्या फ्युचरसाठी ही गोष्ट योग्य नाही आहे. पण त्यावेळेस मला कळत नव्हती की ही गोष्ट माझ्या फ्युचरसाठी चांगली नाही. आणि आज मला कळत आहे की बरं झालं त्यावेळेस तुम्ही ते दिलं नाही. नाहीतर माझी रस्ता कोणीतरी भलत्याच दिशेने निघून गेला असता. ते विजडम माझ्याकडे नसल्या कारणाने मी नकारात्मक कर्म तुमच्या प्रती बांधून घेतले. थँक यू सो मच, तुम्ही मला ती गोष्ट न दिल्याबद्दल. थँक यू सो मच फॉर युअर लव्हिंगनेस, युअर काइंडनेस. थँक यू सो मच. थँक यू सो मच. Each and every breath in my life is given by you. Thank you so much. Thank you so much. मला तुम्ही मारलं.
त्यामुळे माझ्यामधले हट्टीपणाचे गुण दूर होऊन मी चांगल्या मार्गाने चालायला लागलो. आणि आज लक्षात येत आहे, तो हट्टीपणा जर माझ्यामध्ये असता तर आज मी असा नसतो. थँक यू सो मच. थँक यू सो मच फॉर युअर टॉन्टिंग. म्हणजे त्या बोलण्यामुळे मी नेहमी सरळ जीवन जगलो. थँक यू सो मच. तुमचा तो धाक, तो दरारा, तो प्रेशर आम्ही हुकचूक कधीच केली नाही. आलतू फालतूपणा कधीच केला नाही. आज लक्षात येत आहे, जेव्हा माझी मुलं आहे, किती गरजेचं आहे तो धाक. एक आई म्हणून जितकं लव्हिंग, केअरिंग नेचर आवश्यक आहे, तेवढंच त्या मुलाच्या संगोपनासाठी धाक, प्रेशर, रूडनेस सुद्धा आवश्यक आहे. आणि हे सगळे नकारात्मक कर्म करण्याची जबाबदारी बाबा तुम्ही तुमच्या स्वतःवर घेतली. आणि तुमच्यातलं प्रेम, करुणा, आनंद सगळं लपून ठेवलं. थँक यू सो मच. आज मला कळत आहे, ह्या सगळ्या सुंदर भावना माझ्यामध्ये असून सुद्धा मी माझ्या मुलांसाठी किती कठोर वागतो, किती क्रोध करतो. त्यांच्या भल्यासाठी मी स्वतःचं वाईट रूप त्यांच्या समोर घेऊन येतो. माझ्यामध्ये सगळे चांगले गुण असून सुद्धा मी वाईट गोष्टी समोर आणतो त्यांच्या भल्यासाठी. आज मला कळलं आहे. थँक यू सो मच. थँक यू सो मच. अप टू माय लास्ट ब्रेथ इन दिस वर्ल्ड, माझ्या जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत. ओ माय डिअर फादर, आय ऑलवेज लव्ह यू. आय ऑलवेज ब्लेस यू. आय ऑलवेज grateful what you given to me, what you do for me. Love you, love you, love you. Bless you, bless you, bless you. ताट सरळ बसा. लांब खोल श्वास घ्या. शरीर हलकं सोडा. मेडिटेशन सुरू होत आहे. Once again, a very warm welcome all of you. Lots of love and gratitude. Lots of blessings. Very, very good morning. Very good morning. कसं वाटलं आजचं सेशन? ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स फादर. हा, गुड मॉर्निंग सर, बोला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. खूप छान आज ग्रॅटिट्यूड झालं. खूप छान. रात्रीचंही आपलं प्रॅक्टिस होती, ते तर ऐकता ऐकता केव्हा झोप लागली समजलंच नाही. सकाळी छान जागायला फ्रेश मध्ये, आणि सकाळचे आपले ब्लेसिंग्स, सकाळचे जे आपलं ग्रॅटिट्यूड होतं, खरंच सुंदर होतं. बऱ्याच दिवसानंतर आपली त्याची प्रॅक्टिस झाली, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सर्व रिकॉल झाले. आणि महत्वाचं म्हणजे अगदी हार्टमधून ते फिलिंग येत होत्या की ज्या ज्या आपण चुकत होतो त्या आपण क्लिअर केल्यात. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपलं सर्व आपण ज्या ऊर्जेला आवाहन केलं, ती ऊर्जा सगळी फील होऊन राहिली होती. नाही, आपण ते घेऊन राहिलेलं आहे. प्रत्येक चक्रावर त्या त्या ऊर्जेचं फिलिंग येऊन राहिलेलं होतं.
आणि जाणवून राहिलं होतं की आपला ऑरा एक्सपांड होऊन राहिलेला आहे. दिवसेंदिवस आपल्या चक्राची पॉवर वाढून राहिलेली आहे त्यांनी. खूप आणि महत्वाचं म्हणजे की 2-3 दिवस जे असं वरचा भाग असा हा जड वाटून राहिला होता, तो आज पूर्ण क्लिअर होऊन गेलेला, रिलीज झालेला आहे. ते त्या दिवशी आपण ते गुरु आवाहन केलं होतं, तेव्हापासून तो असा जड वाटत होता वरचा भाग, भारी भारी झाल्यासारखा. आज पूर्ण ते रिलीज झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 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 ब्लेस यू सर. Lots of love and gratitude. Lots of blessings. Lots of blessings. स्मिता ताई, गुड मॉर्निंग. साक्षी ताई, गुड मॉर्निंग स्मिता ताई. गुड मॉर्निंग दादा. सेशन खूप चांगलं होतं दादा. माझ्या वडिलांसोबतचं सगळं मी लहानपणीपासून आठवलं. कधी कधी आपण पण काही बोलून देतो दादा त्यांना परिस्थितीनुसार, पण त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं आतापर्यंत. ते सगळं आठवलं, खूप छान वाटलं. त्यांना खूप ब्लेसिंग्स माझ्याकडून. Yes. त्यांची खूप चांगली तरक्की होऊन खूप काही येतं असंच वाटतं दादा. Wow. थँक्यू व्हेरी मच दादा. खूप छान सेशन होतं. थँक्यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. बस असंच जेव्हाही आठवण आली अशाच प्रकारे ब्लेस करा आपल्या फॅमिलीला, आईला, बाबाला, सर्वांना. पुढच्या शनिवारचं मे बी सेशन ठीक आहे, जमलं तर करू. टॉपिक हाच राहील, फॉरगिवनेस टुवर्ड्स मदर, ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स मदर. तर हा सेशन मिस नाही करायचा. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. साक्षी ताई, दीप्ती भोयर ताई, ओके. विकी सर, ठीक आहे. सीमा ताई, गुड हा, गुड मॉर्निंग दीप्ती ताई, बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटलं सेशन? छान होतं मेडिटेशन, पण आज मला बरं नाही ना, त्याच्यामुळे माझं एवढं काही हे नाही झालं. ठीक आहे. ग्रॅटिट्यूड छान झालं. आता मेडिटेशन मध्ये थोडासा प्रॉब्लेम येत होता, जास्त प्रमाणात खोकला येत होता ना, त्याच्यामुळे. ठीक पण आहे. ग्रॅटिट्यूड छान झालं. थँक्यू. ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. सीमा ताई, बोला. हा दादा, थँक्यू. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. सगळ्यांना गुड मॉर्निंग. खूप छान झालं दादा, रात्री पण आणि सकाळी पण. म्हणजे खूप दिवसानंतर मी रात्रीचं मला मिळालं होतं. मी केलं ते आणि खूप छान हे होतं. आता खरं म्हणजे माझे पण पप्पा नाहीयेत आणि म्हणजे त्यांच्याबद्दल तक्रार करावी असं काहीच नव्हतं खरं म्हणजे माझ्या लाईफमध्ये. खूपच शांत आणि खूपच हे स्वभाव होता त्यांचा. पण हे जे होतं की फक्त कधी-कधी वाटायचं की तेवढं सोबत राहता नव्हतं आलं किंवा एक लहान वयात जे असतं ते त्यांच्यासोबत असं कधी मिळालं नाही. पण तरी असं कधीच झालं नाही की त्यांनी कधी दुखवलं किंवा काही रागवून बोलले. असं काहीच नव्हतं माझ्या लाईफमध्ये तरी. पण आपण आपण चुकलो हे आठवत होतं कधी-कधी किंवा त्यांच्या लास्ट टाईममध्ये त्यांचं तेवढं करू नाही शकलो. तर ते माझ्या मनामध्ये होतं सतत, की खूप अचानक गेले, आपल्याला काही करता नाही आलं. तर तो चान्स तुम्ही दिला माफी मागण्याचा, असंही मी म्हणायची कधी-कधी, पण तेवढ्या त्या फीलिंग्स नसतात कदाचित. तर ते खूप छान प्रकारे झालं. सकाळी पण मग खूप छान थँक यू म्हटलं आणि नेहमी मला हे खरंच होतं दादा, मी पहिले पण म्हणायची आई किंवा बहिणीला वगैरे, की त्यांचं स्वतःचं लाईफ बघा. त्यांचे स्वतःचे आई-वडील खूप लवकर गेलेले. मग नंतर परत त्यांचे एक मोठे भाऊ पण गेले होते. तर म्हणजे त्यांना व्यक्त व्हायला किंवा कशालाच असा खूप चान्स कधीच मिळाला नाही. आणि खूप छान राहिले होते ते सगळे आणि मग त्यांचाच आदर्श आमच्या समोर होता. तर आता पण मग मला तेच आठवायचं नेहमी सतत, की ते जिथे कुठे असतील आणि पुढची त्यांना जो जन्म मिळाला असेल, तो खूप छान फॅमिली मिळो. त्यांना ते सगळं प्रेम मिळो, जे त्यांना कधी मिळालं नसेल, मिळालं नाही. आणि मग हे सगळं आता ते इतक्या छान झाल्या माझ्याकडून त्या फीलिंग्ज. त्यासाठी खूप थँक दादा. आणि
त्यांच्या मग माझ्या वडिलांसोबत मी बराबर माझ्या मुलींच्या वडिलांना पण ब्लेसिंग दिले. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. छान आहे. छान आहे. खरंच छान आहे. त्या चांगलं आहे. भावना तिकडे पण आपोआप येत होत्या मग. हां, 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 आणि हां, हां. हां, तर मस्त केलं. छान आहे. खूप छान मेडिटेशन पण आत्ताचं हे सगळं खूप छान होतं. आणि ते चक्र वगैरे सगळं म्हणजे खूप छान फील झालं आज ते सगळंच. आणि ब्लेसिंग्स पण आणि ग्रॅटिट्यूड पण म्हणजे खूप जरुरी आहे हे सगळं व्यक्त करणं. हे व्यक्तच होत नाही आपण कधी आयुष्यात. आणि भावना फक्त आत आत राहून जातात आणि विशेषतः खरंच चांगल्या भावना कधीच व्यक्त होत नाहीत. जसा राग पटकन व्यक्त होतो, तक्रारी पटकन बोलून दाखवतो आपण. हं. पण हे जे असतं थँकफुल होणं, तर ते आता होतंय. खूप छान होतंय आणि मी जाऊन आल्यामुळे असेल आता किंवा काय आणि पहिल्यापासून मला निसर्गाशी खूप हे आहे. हं. तर ते आता मला इतकं छान फील येतं प्रत्येक वेळी आणि तो ग्रॅटिट्यूड येतं मग बराबर नेचर अर्थबद्दल असेल, मदर अर्थबद्दल असेल, सगळे प्राणी असतील आणि त्या दिवशी मला तिथे जेव्हा मी होते अलिबागला त्या स्विमिंग पूलवर आपला टॉक झाल्यानंतर मी जेव्हा माझं लिहिण्यासाठी बसले दादा, तर त्या दिवशी मला तिथे मुंगूस पण दिसला होता. तर आता ते परत सगळं आठवतं अजून छान वाटतं आणि येस. परत थँक इथं खूप मनापासनं तुम्हाला पण देवी, गुरु सध्या इतकं म्हणजे आठवतात इतकं क्लिअरली मला काही दिसत नाही, पण ती फिलिंग खूप छान आहे. आता सतत असं वाटतं, की ती एनर्जी माझ्या अवतीभोवतीच आहे. मला असं येस. वेगळं आता त्यांना आठवावं लागत नाही. असं मला वाटतं कधी-कधी, छान आहे, छान आहे, की छान मी आहे. पूजाही छान नाही आहे. केली तरी ती एनर्जी आहे माझ्या जवळ आहे. एंजल्स माझ्या जवळ आहेत. हे लॉट्स खूप ऑफ छान ब्लेसिंग्स. फिलिंग आहे दादा. थँक यू. लॉट्स ऑफ थँक यू ब्लेसिंग्स. सो मच. लॉट्स लॉट्स ऑफ ऑफ ब्लेसिंग्स. ब्लेसिंग्स, ऑफ ग्रॅटिट्यूड दादा. थँक यू. गुड मॉर्निंग अर्चना मॅडम. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. खूप छान सेशन होतं. माझं तर सगळं इच्छा असूनही कधी कधी होत नाही. काल रात्रीचं करायचं होतं, माझं सेशन होतं, कधी विनोद सरांचं सेशन, त्याच्यामुळे सगळं राहून राहिलं आहे. तर खूप छान सेशन होतं आहे ना, फॉरगिव्हनेसचं. आणि हो, माझी बाबा पण नाही आहे, त्यांच्यासाठी आम्हाला काही करता नाही आलं. त्याचं मला पण खूप वाईट वाटतं की खूप कमी वयात ते गेले. आणि जेव्हा केव्हा मी इथे पण गेली होती लोणावळ्याला, तर तेव्हा पण म्हणजे ते प्रत्यक्षात त्या सगळ्या गोष्टी जाणवल्या होत्या. आणि ही गोष्ट खरी आहे की म्हणजे आपण त्यांच्यासाठी काहीच नाही करू शकलो, किंवा ज्या त्यांचं जीवन कष्टात गेलं, आपल्याला काहीच चांगलं आपलं पाहायला त्यांना नाही मिळालं. पण माझे बाबा जेव्हा गेले शेवटी, तेव्हा ते बोलून लिहून गेले होते, कारण त्यांना कॅन्सर होता थ्रोटचा. तर त्यांना बोलता येत नव्हतं, एक्सप्रेस होता नव्हतं हे शेवटच्या काळात. त्यांनी लिहून दिलं, म्हणजे लिहिलं होतं डायरीमध्ये की माझं जीवन तर कष्टात गेलं, पण माझ्या पोरांचं जीवन सगळं चांगलं जाणार आहे. तर ती गोष्ट खरी झाली. तुमच्या या सगळ्या म्हणजे सेशन्समुळे त्या सगळ्या फिलिंग्स येतात परत, आणि ते सगळं होतं आमच्याकडून. एरवी असं कोणी म्हणजे एवढं हे होत नाही. मनात असूनही जाणवते ती उणीव, पण आपण करू शकत नाही त्या गोष्टी. पण या सेशनमुळे नक्कीच आपल्याला आपल्या मनातल्या भावना बाहेर येतात. आणि थँक्स टू यू दादा, इतका छान म्हणजे हे सेशन्स आहेत. माझी खूप इच्छा असते, पण काही ना काही अडचणी येतात आणि सेशन करायला मिळत नाही, त्याचंच थोडंसं वाईट वाटतं. थँक्यू सो मच. आणि चक्रांचं पण प्रॉपर हे आलं, आता बरेच दिवस झाले मी केलं नाही. तुमचं जे रेकॉर्डिंग आहे ते कधी कधी करते, तर ते पण जाणवत होतं आहे ना, जे काही निगेटिव्हिटी असेल किंवा जे काही असेल तर ते जाणवत होतं. डोळ्यातनं कंटिन्यू पाणी फ्लो होत होतं, तर ते जाणवत होतं. लॉट्स ऑफ थँक्यू ब्लेसिंग्स. दादा, थँक्यू सो मच. थँक्यू, खूप थँक्यू. खूप ब्लेसिंग्स. खूप खूप ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. हा, प्रणाली ताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. कालचं सेशन पर छान झालं रात्री. मीन्स पूर्ण असं थोडं इमोशनल वाटलं, पण असं कंट्रोल केलं. मी माझ्या पप्पांना तर इमॅजिन केलं, पण मी मोस्टली आजोबांजवळ राहिली आहे. छान तर आहे. त्यांना पण इमॅजिन केलं आणि म्हणजे रिअलायझेशन झालं की जे आज आपण असतो, जे त्यांना बघून त्यांनी जे केलेलं असतं त्यांच्या लाईफमध्ये हर्डल्स हे ते बघून मग आपण एक म्हणजे छोटे बच्चू राहतो आणि मग आपण जे कव्हर अप होतो,
मातीच्या याला जसं मूर्ती त्यांना बघून आपण बनतो हे असं रिअलायझेशन झालं. फार छान होतं सेशन कालचं. आणि आज जेव्हा चक्राचं मेडिटेशन केलं तेव्हा हार्ट चक्रामध्ये मला फक्त ब्लॅक ते हे फील झालं. बाकी सगळे चक्र म्हणजे छान आहे बा, म्हणजे आपण त्याच्यावर वर्क केलंय असं फील झालं. आणि छान ब्लेसिंग्स, झालं आजचं मेडिटेशन. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. चला ठीक आहे, सेशन आपण आजचं क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. Lots of love and gratitude, lots of blessings, lots of blessings, lots of blessings. आपल्या रिट्रीटला येण्याची तयारी करा सगळ्यांनी. Yes. मी तर हेच म्हणेल की बाबा कमीत कमी 20 झाले पाहिजे, अजूनही 10 झाले नाही. थोडस वाटते Mhm. की झाले पाहिजे म्हणून, कमीत कमी 20 तरी झाले पाहिजे. बघू. Yes. प्रयत्न करा सर्वांनी. कमीत कमी हा सेशन आपला म्हणजे एक तरी आपला प्रोग्राम, फर्स्ट प्रोग्राम आहे तो पूर्ण झाला पाहिजे. Yes, yes. होईल जय दादा श्रीराम. पूर्ण. ते जय मी श्रीराम. 3-4 जणांसोबत बोललेलो आहे, ते परत चालू आहे. एकदा आज परत आपल्या सरांसोबत बोलून घेतो, योगेश सरांसोबत, बरं, त्याचे डिटेल्स वगैरे. ठीक. चालेल. हो. लॉट्स ऑफ हो. ब्लेसिंग्स.